तर रेडी आहे आपलं रिफ्रेशिंग ड्रिंक, मँगो मलाई ड्रिंक. तर तुम्हाला कशी वाटली? ह्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला माझा, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. थँक्यू. चला मित्रांनो, आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. हे आहे सब्जा आणि हा आहे साबुदाणा जो मी भिजवून घेतला. सब्जा पण मी 1 तासापूर्वी भिजायला घातला होता, तो भिजून झालाय. बदाम मी पाण्यामध्ये टाकले होते, सजावटीसाठी लागणार आहेत. हे 2 आंबे, इथे मी खडी साखर बारीक करून घेतलेली आहे. आणि चला ह्यापासून आता आपण एक रिफ्रेशिंग ड्रिंक बनवणार आहोत. चला मी आता गॅस ऑन केलेला आहे. हे असं एक भांडं घेतलेलं आहे मी. माझ्याकडे जास्त मोठी परात नाहीये, थाळा लागतो थाळा. जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही वापरा. तर मी आता हा साबुदाणा आहे जो भिजवलेला, तो मी आता यामध्ये काढून घेणार आहे आणि आपण ह्याला एक स्टीम देणार आहोत छानशी. गरम करायला ठेवले इथे. हे पाणी गरम झालं की आपण हे ह्याच्यात असं ठेवणार आहोत आणि छान वाफ काढून घेणार आहोत. एक झाकण ठेवून. तर या ठिकाणी मी झाकण ठेवलेलं आहे. एक वाफ काढून घेणार आहोत. या ठिकाणी मी इथे घेतलेली आहे 1 मोठा टेबलस्पून भरून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, आणि यामध्ये मी थोडं थोडं करून दूध ऍड करून ह्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे, जी आपल्याला दुधामध्ये वापरायची आहे. इथं मी हापूस आंबे घेतलेले 2. तुम्ही कुठले पण आंबे घेऊ शकताय. आता हापूस बाजारामध्ये खूप छान भेटतायत, त्यामुळे मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत. याचा मी आता पल्प काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. 2 आंबे घेतलेले आहेत. मी दोघांसाठी बनवते, त्यामुळे मी 2 आंब्याचं बनवणार आहे. या ठिकाणी मी हे कापून घेतलेले आहे सगळं. आता हे मिक्सर मधून मी फिरवून घेणार आहे. या ठिकाणी आपला पल्प खूप छान झालेला आहे. तुम्ही बघू शकताय किती छान पल्प झालाय आपला. स्मूथ पेस्ट झालेली आहे. आता आपण हे पुढे करूया प्रोसेस याची. आता आपलं हे झालेलं आहे या ठिकाणी. आता ह्याला आपण थंड पाण्यातून काढून घेणार आहोत. हे छान स्टीम झालेलं आहे आपलं. आता आपण हे थंड पाण्यात टाकून ह्याला मोकळं करून घेणार आहोत. आता या वेळेला आपण इथं दूध घेतलेलं आहे. दूध गार केलेलं आहे. हे दूध माझं 1.5 लिटर दूध आहे. यापासून मला 3 ग्लास रिफ्रेशिंग ड्रिंक बनवायचं आहे. तर हे फुल फॅट दूध आहे. तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. रोजच्या वापरातलं दूध घेतलं तरी चालेल. ह्याला आपल्याला एक उकळी आणायची. एक उकळी आल्यानंतर आपण ही कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये थोडी थोडी करून ऍड करणार आहे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. तोपर्यंत आपण जे बदाम आता भिजत घातले होते आपल्याला डेकोरेशनसाठी लागणार आहेत, त्याचे आपण साल काढून घेऊया आणि कापून घेऊया. चला या ठिकाणी आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. आपण ही कस्टर्ड पावडर थोडी थोडी करून ऍड करणार आहोत यामध्ये, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. याची दक्षता घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडरचा एक कच्चं पण असतं ना, ते घालवायचंय. एक थोडंसं साधारण एक आपण 2 मिनिटं ह्याला आपण असंच मिक्स करत राहणार आहोत. हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मिश्रण कसं थिक होत चाललंय, घट्ट होत चाललंय. चला 2 मिनिटांनंतर आपलं मिश्रण हे झालेलं आहे, रेडी. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण गार होण्यासाठी ठेवून देऊया. चला आपलं रेडी आहे मग हे मिश्रण. आणि ह्यामध्ये मी पल्प टाकणार आहे आपला मँगोचा. आणि हा छान मँगोचा पल्प टाकून मी मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर बघा तुम्ही किती छान रिफ्रेशिंग ड्रिंक तयार होती आपली.
वाव, किती सुंदर कलर आलाय बघा तुम्ही. किती सुंदर कलर आलाय. आणि ह्या ठिकाणी आपली छान अशी मस्तपैकी रबडी बनणार आहे, रिफ्रेशिंग ड्रिंक. आणि हे सगळं मिश्रण मी काढून घेणार आहे एका पातेल्यामध्ये. आणि ह्याच बरोबर मी यामध्ये मिक्स करणार आहे हे जे आपण सब्जा मगाशी भिजत घातले होते ते. हे सगळे टाकणार आहे मी या ठिकाणी. हे खूप हेल्दी असतात आणि याने तुमचं पोट पूर्णपणे भरलेलं राहणार आहे. हा पल्प या ठिकाणी मिक्सरला लागून राहिला होता, तो मी काढून घेतले पूर्णपणे आणि परत यामध्ये ऍड करते. आणि हा जो आपण साबुदाणा भिजत घातला होता हा बघा किती छान झालाय. बघू शकता तुम्ही किती टेक्स्चर छान झालंय याचं. आणि खूप सुंदर दिसतो हा नंतर. आणि खायला पण छान आणि पोट पण भरलेलं राहतं. मुलांना खेळून आल्यावर तुम्ही हा रिफ्रेशिंग ड्रिंक देऊ शकता. तर मी हे यामध्ये मिक्स करणार आहे. मला सध्या एवढंच लागतं या ठिकाणी. आणि छान हे मी असं मिक्स करणार आहे. वाव, तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि डेलिशियस इथे या ठिकाणी आपलं रिफ्रेशिंग ड्रिंक तयार झालेलं आहे. या ठिकाणी मी इथे ऍड करणार आहे आता साखर लास्ट स्टेजला आणि छान मिक्स करून घेणार आहे. अगदी कमी साखर लागते. आपला आंबा या ठिकाणी गोड आहे त्यामुळे साखरेचा गोडवा थोडा असेल तरी चालतो. तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार कसं गोड हवंय, कमी गोड हवंय. आणि ह्या बघा या ठिकाणी सगळा सब्जा वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. या ठिकाणी मी थोडेसे बदामाचे काप आहेत ते मोठे मोठे केलेले ते ऍड करणार आहे. आणि या ठिकाणी आपलं रिफ्रेशिंग ड्रिंक रेडी आहे. छानपैकी घे व्हिडिओ. आणि हा आपला रिफ्रेशिंग ज्यूस रेडी आहे. आणि याला तुम्ही मँगो फालुदाई म्हणू शकताय. आणि थोडंसं आपण इथे मँगो ठेवलेले होते कापून, त्यांनी आपण रिफ्रेशिंग करणार आहोत, इथे सजावट करणार आहोत. हे बदाम आहेत कापलेले थोडेसे. आणि इथे माझ्याकडे थोडेसे डाळिंब होते. तुमच्याकडे असतील तर हे ऑप्शनल आहे, नसतील तर तुम्ही करू शकता. आणि या ठिकाणी रेडी आहे तुमचा रिफ्रेशिंग ड्रिंक. बघा हे किती छान वाटतंय, ट्रान्सपरंट वाटतंय.